नमस्कार मित्रांनो. गुढीपाडवा का साजरा केला जातो? गुढी कधी उभारावी आणि योग्य विधी काय आहे? जर तुम्हालाही या सर्व प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण गुढीपाडवा 2026 बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. गुढीपाडवा म्हणजे काय? गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस आहे. हा दिवस चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणून ओळखला जातो. या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होते आणि घरात आनंद, सुख आणि समृद्धी येते असे मानले जाते. हिंदू पंचांगानुसार या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होते आणि हा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो. महाराष्ट्रासह भारतातील अनेक भागांमध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक घरात आनंदाचे वातावरण असते. लोक नवीन कपडे घालतात, घर सजवतात आणि गुढी उभारतात. गुढीपाडवा म्हणजे फक्त सण नाही, तर तो एक नवीन सुरुवात करण्याचा दिवस आहे. जुन्या गोष्टी विसरून नवीन संकल्प करण्याची संधी आहे. या दिवशी आपण आपल्या जीवनात सकारात्मकता आणण्याचा प्रयत्न करतो आणि सुख, समृद्धी व यश यांचे स्वागत करतो. असे मानले जाते की या दिवशी केलेली सुरुवात संपूर्ण वर्षभर शुभ आणि यशस्वी ठरते. गुढीपाडवा 2026 तारीख व मुहूर्त 3 ते 5. 2026 मध्ये गुढीपाडवा 19 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. गुढी उभारण्याचा सर्वात शुभ वेळ म्हणजे सूर्योदयानंतर सकाळचा वेळ. साधारणपणे सकाळी 6:30 ते 10:30 हा वेळ उत्तम मानला जातो. या वेळेत गुढी उभारल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. गुढीपाडवा का साजरा करतात? गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक कारणे आहेत. पहिले कारण, या दिवशी लॉर्ड ब्रह्मा यांनी सृष्टीची निर्मिती केली असे मानले जाते. दुसरे कारण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विजयाचं प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते. तिसरे कारण, लॉर्ड राम रावणाचा पराभव करून अयोध्येत परतले, तेव्हा लोकांनी गुढी उभारून त्यांचे स्वागत केले. म्हणूनच गुढीपाडवा हा विजय, आनंद आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. गुढी कशी उभारावी? आता पाहूया गुढी कशी उभारावी. सर्वप्रथम एक बांबूची काठी घ्या. त्यावर स्वच्छ रेशमी कापड किंवा साडी बांधा. त्यावर साखरेच्या गाठी आणि फुले लावा. कडुलिंब आणि आंब्याची पाने बांधा. वरती उलटा कलश ठेवा. ही गुढी घराच्या उजव्या बाजूला उभी करावी. पूजा विधी. गुढी उभारल्यानंतर पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गुढीला हळद कुंकू लावा, फुले अर्पण करा, अगरबत्ती लावा, नैवेद्य दाखवा, श्रीखंड, पुरी. यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. कडुलिंब गुळचे महत्त्व. गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळ खाण्याची परंपरा आहे. हे जीवनातील कडू आणि गोड अनुभवांचे प्रतीक आहे. तसेच यामुळे आरोग्यालाही फायदा होतो. मित्रांनो, गुढीपाडवा म्हणजे फक्त सण नाही, तर तो आपल्या आयुष्यातील नवीन सुरुवातीचा पहिला पाऊल आहे. या गुढीपाडव्याला गुढी उभारताना एक नवीन संकल्प नक्की करा की या वर्षी आपण स्वतःला अधिक चांगलं बनवणार, कारण बदलाची सुरुवात आजपासूनच होते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर आणि आध्यात्मिक व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.